श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. देवादिदेव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, ही स्वामींच्या व महादेवाच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते. ओम नमः शिवाय. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरितालिका असे म्हणतात. यंदा शुक्रवार दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी हरितालिकेचे पूजन होणार आहे. या व्रताची देवता भगवान शिव आणि माता पार्वती आहेत. त्यामुळे हरितालिकेचे व्रत हे सर्वात श्रेष्ठ मानले जाते. नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणालाही जमेल अशी साध्या सोप्या पद्धतीने हरितालिकेची पूजा कशी करायची हे दाखवणार आहे, म्हणजे सांगणार आहे. त्याचबरोबर पूजेसाठी लागणारे संपूर्ण साहित्य आणि पूजा ही कोण कोण करू शकतं अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंतही शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हरितालिकेचे व्रत कोणतीही स्त्री करू शकते. कुमारिका, सौभाग्यवती स्त्रिया किंवा ज्यांचे पती हयात नाहीत त्या सुद्धा स्त्रिया हे व्रत करू शकतात. पार्वती मातेने हे व्रत केलं होतं महादेव पती म्हणून मिळावेत. यासाठी पौराणिक मान्यतेनुसार देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीला दर्शन दिले आणि तेव्हा भगवान शंकरांनी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले. तेव्हापासून जगभरातील मुली, विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि मुली चांगला पती मिळावा यासाठी दरवर्षी हरितालिकेचं व्रत करू लागतात. असेही मानले जाते की भगवान शिव आणि माता पार्वती यांची मनोभावे पूजा केली तर विवाहित स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते व मुलींना त्यांच्या मनासारखा चांगला जोडीदार मिळतो. यासाठी हे व्रत करतात. तर आता आपण हरितालिकेच्या पूजेसाठी काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात. हरितालिकेच्या पूजेमधील सगळ्यात महत्वाचं साहित्य आहे ते म्हणजे वाळू. या दिवशी वाळूची महादेवाची पिंड बनवून घेतली जाते. पूजा करणं हा या व्रताचा सर्वात महत्वाचा भाग आहे. तर या ठिकाणी मी नदीकाठची वाळू स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्याचबरोबर पत्री म्हणजेच महत्वाच्या आहेत. यामध्ये फळझाडं, फुलझाडं, बेल, आघाडा, दुर्वा यांचाही समावेश असतो. नैवेद्यासाठी कोणत्याही 5 प्रकारची फळं तुम्ही घेऊ शकता. तसेच महादेवाची पूजा आहे त्यामुळे बेलपत्र, पांढरी फुलं, त्याचबरोबर विड्याची पाने, आघाडा, दुर्वा, पिवळी फुलं, धोत्र्याचे फळ, धोत्र्याचे फूल मी घेतलेले आहे. त्याचबरोबर हळद कुंकू लागणार आहे आणि ते पूजा साहित्यामध्ये आपण शुद्ध पाने, पंचामृत, अक्षदा, विड्याचे साहित्य, भस्म, चंदन, गणपती म्हणून एक सुपारीही घेतो. गणपतीसाठी गूळ खोबऱ्याचा नैवेद्य आणि या ठिकाणी वस्त्रमाळ ही घेतली जाते. पांढरी वस्त्रमाळ महादेवांसाठी आणि रंगीत वस्त्रमाळ गणपती आणि पार्वतीसाठी. त्याचबरोबर माचीस, अगरबत्ती, कापूर आणि इथे आपण महादेवांबरोबर पार्वतीचीही पूजा करतो. त्यामुळे इथे पार्वतीसाठी सौभाग्य अलंकारही घेतलेले जातात. घंटा आणि 2 समई घेतले जातात. तेलवाती लावून मला तयार केली जाते. साहित्य ही हरितालिकेच्या पूजेसाठी घेतलेले आहे, पण ही पूजा आपल्याला यथाशक्ती यथाभक्ती करायची आहे. शेवटी भाव महत्वाचा असतो. तुमच्याकडे जे साहित्य उपलब्ध असेल त्यामध्ये जरी मनोभावे पूजा केली तरीही इच्छित फळ मिळू शकतं. तर हरितालिकेच्या दिवशी घरातील स्त्रियांनी सकाळी लवकर उठावे, घरातील साफसफाई करून स्वच्छ स्नान करावे. या दिवशी तुम्ही केस पण धुवू शकता. यानंतर स्वच्छ किंवा नवीन वस्त्र अलंकार घालावे. यासाठी तुम्ही साज शृंगार पण करू शकता. त्यानंतर आपल्या घरातील रोजची देवपूजा करून मग आपण ही पूजा करू शकतो. देवासमोर जरी जागा असेल तर तुम्ही तेथे देखील पूजापाठ मांडू शकता किंवा ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून तेथे एक पाट मांडावा. त्याभोवती सुंदर रांगोळी काढावी आणि त्यानंतर सर्वात आधी आपण त्या पाटावरती वाळूच्या महादेव बनवणार आहोत. पूजेला सुरुवात करण्यासाठी स्त्रियांनी स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर आपण ही पूजा करायची आहे. ही वाळू आपल्याला पूजेसाठी वापरायची आहे म्हणून ती स्वच्छ धुवून घ्यावी. नाहीतर मग वाहत्या पाण्यातील वाळू असेल तर अतिउत्तम. या वाळूच्या साहाय्याने आपल्याला महादेवाची पिंड बनवायची आहे. अनेक जणांना असं वाटतं की आपल्या घरामध्ये महादेव देवांची पिंड आहे तर मग आपण या पिंडीची पूजा करू शकतो.
पण का तर नाही, तर हरितालिकेच्या पूजेसाठी वाळूचीच पिंड बनवून त्याची पूजा करण्यात यावी आणि जास्त महत्त्वही असतं. त्यामुळे या दिवशी आपल्याला वाळूचाच महादेवाची पिंड बनवून घ्यायची आहे व पूजा करायची आहे. हरितालिकेची पूजा शक्य होईल तितक्या सकाळी लवकर करायची. या दिवशी सर्व स्त्रियांनी दिवसभर आणि रात्रभर उपवास करावा आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडावा. तर अशा प्रकारे वाळूची महादेवाची पिंड बनवून घेतल्यानंतर त्या दिवशी आपण संपूर्ण शिवसृष्टीच या पाटलावर काढणार आहोत. म्हणजेच महादेवापुढे नंदी तर हवाच, तर या ठिकाणी नंदी काढलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला गणपती सुद्धा मांडायचा आहे. उभ्या आकाराचा वाळूचा ढीग आहे, तर आपण गणपती मांडू शकतो. नंदी आहे आणि आपण गणपती तसेच सर्वच पार्वती माता तिच्या सखींसह आपल्याला काढायची आहे. कारण ही पूजा पार्वती मातेने तिच्या सखींसोबत केली होती, म्हणून तिच्या सखी सुद्धा आपल्याला काढाव्या लागणार आहेत. म्हणजे तुम्हाला वाळूचे ढीग ठेवावे लागणार आहेत महादेवाच्या पिंडीसमोर. 2 अशा प्रकारे वाळूच्या हरितालिका गौरी बनवलेल्या आहेत. तुमच्याकडे जर माता पार्वती आणि तिच्या सखींची मूर्ती असेल तर तुम्ही तीही मांडू शकता, नसेल तर तुम्ही अशा प्रकारे वाळूचे आपल्याला ढीग ठेवायचे आहेत आणि पूजा आपण माता पार्वती आणि तिच्या सखी म्हणून करणार आहोत. इथे मी माता पार्वती आणि तिची एक सखी काढलेली आहे, म्हणजेच ढीग ठेवलेला आहे. अशा प्रकारे आपण सर्व शिवसृष्टी काढून घेतली आहे. तुम्ही कडेने अशी बॉर्डर ही काढू शकता. म्हणजे पाटाच्या जेव्हा आपण पिंड मांडून झालेले आहे त्याच्या चारही बाजूने थोडीशी वाळूची बॉर्डर काढायची आहे आणि पिंडीचा मध्यभाग ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण शिवलिंग बनवून घ्यायचं आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. तर या पद्धतीने आपण वाळूचे महादेव तयार केलेला आहे. पार्वती सखी त्याचबरोबर गणपती बाप्पा नंदी पण बनवलेले आहेत. या प्रकारे वाळूचा महादेव दिसणार आहे. आता आपण पूजेला सुरुवात करूया. कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो, त्यामुळे सर्वात आधी आपण दिवा लावून घ्यायचा आहे आणि दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. हळद कुंकू अक्षदा फूल वाहून दिव्याला नमस्कार करायचा आहे. दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार हा श्लोक तुम्ही म्हणू शकता. त्याचबरोबर कोणतीही पूजा करण्याआधी आपण गणेश पूजन करतो, तर त्यासाठी तुम्हाला तामणामध्ये गणपती म्हणून आपण एक सुपारी घेतलेली आहे आणि सर्वात आधी आपण गणपतीचे शुद्ध पाण्याने स्नान घालणार आहोत. त्यानंतर 3 पळी पंचामृत घालायचं आहे आणि पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने आपण स्नान घालणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. पाटावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळद कुंकू वाहून आपण गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे आणि गणेश पूजन सर्वात आधी आपल्याला करायचं आहे. गणपतीला चंदन हळदी कुंकू अक्षदा गणपतीला प्रिय असणारे लाल फूल दुर्वा अर्पण करायचे आहेत. त्यानंतर गणपतीला गूळ खोबऱ्याचा नैवेद्यही दाखवायचा आहे. 3 वेळा पाणी फिरवायचं आहे. नैवेद्यम समर्पणयामी नैवेद्यम समर्पणयामी. आता आपण महादेवाची पूजा करणार आहोत, पण वाळूचा महादेव असल्यामुळे जास्त पाणी आणि पंचामृताचा वापर आपल्याला करता येणार नाही. त्यामुळे 1 फूल आपल्याला शुद्ध पाण्यामध्ये बुडवून स्नान घालायचं आहे. शुद्धोदक स्नानम समर्पयामी महादेवावरती. त्याचबरोबर गणपती नंदी आणि पार्वती मातेसह असंच फुलानं पाणी शिंपडायचं आहे. त्यानंतर पंचामृतानेही असंच फुलं बुडवून आपल्याला पंचामृत स्नानम समर्पणयामी. त्यानंतर पुन्हा एकदा पाण्यामध्ये बुडवून शुद्धोदक स्नानम समर्पणयामी. त्यानंतर महादेवांना भस्म लावायचं आहे. अक्षदा वाहायच्या आहेत. इकडे नंदी आणि गणपतींनाही हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि पार्वती मातेलाही तिच्या सखींनाही हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. सर्वांना अक्षदा वाहायच्या आहेत. फुलं अर्पण करायची आहेत. पांढरी फुलं घेतली असतील तर महादेवांना अर्पण करायचे आहेत. त्यानंतर पांढरी वस्त्रमाळ घेतलेली आहे ती महादेवांना आणि रंगीत वस्त्रमाळ आहे ती गणपती व पार्वती माता तिच्या सखीला घालायची आहे. तुम्ही महादेवाला वाहण्यासाठी जे काही घेतलेलं असेल ते अर्पण करू शकता. इथे मी धोत्र्याचंही फुल घेतलेलं आहे. बेलपत्र पूजेसाठी महत्वाचं आहे. महादेवाला बेलपत्र अतिशय प्रिय आहे, तर बेलपत्र आपल्याला पालतं व्हायचं आहे. आणि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्ही 108 वेळा जप करायचा आहे. या पूजेसमोर आपल्याला 2 विडे ठेवायचे आहेत. एक गणपती बाप्पांना आणि दुसरा महादेव व पार्वतींना. त्यानंतर आता माता पार्वतीला सौभाग्याचं वाण अर्पण करू शकता. ओटीचं साहित्य सुद्धा तुम्ही घेऊ शकता.
टिकली, बांगड्या, हळद कुंकू, काळे मणी हे सर्व आपण माता पार्वतीला अर्पण करायचं आहे. आणि पूजेमध्ये सर्वात महत्वाचं आहे तर या सर्व पत्री म्हणजेच आपण जे काही पाने घेतली होती ना ते शिवपिंडीवर म्हणजे महादेवावरती ठेवायचे आहेत. या पत्री पिंडीवरती ठेवायचे आहेत. त्याचबरोबर कणीस सुद्धा तुम्हाला ठेवायचे आहे. आणि तुम्हाला हे अशा प्रकारे महादेवाच्या पिंडीची पूजा करायची आहे. पिंडीवरती ठेवायचे आहे व महादेवांना आपण पिंड मानून त्याची पूजा करायची आहे. धूप दीप ही ओवाळून घ्यायचा आहे. नैवेद्यही दाखवायचा आहे. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या मनामध्ये जी काही मनोकामना आहे, तुमची जी काही इच्छा आहे ती महादेवांसमोर सांगायची आहे व तुमची इच्छा पूर्ण व्हावी त्यासाठी संकल्पही करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हरितालिकेची पूजा करायची आहे. ही पूजा मांडून झाल्यानंतर पूजानंतर तुम्हाला हरितालिकेची कहाणीही वाचायची आहे. महादेवांची आरती करायची आहे. हरितालिकेची पूजा करताना उमा महेश्वर देवताओ नमो या मंत्राचा जप करावा. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरितालिकेची पूजा कशा पद्धतीने करायची, त्याचबरोबर हरितालिकेच्या पूजेसाठी कोणते साहित्य वापरायचे, पूजाविधी कशी करायची ही सर्व माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.